शरद पवार यांच्या नावाची चर्चा अनेक गोष्टींमुळे होत असते। त्यातच एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार। शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं होतं असे अनेक वेळा सांगितलं जातं, परंतु त्यांचं पंतप्रधानपद हुकल्याचं देखील बोललं जातं। मग याविषयीचा एक किस्सा जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश, आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र। अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट राष्ट्रवादीत पडले। शरद पवार यांचे सर्वात निकटवर्तीय सहकारी प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। विशेष म्हणजे या फुटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी अनेकदा शरद पवारांच्या राजकीय भूमिकावर देखील भाष्य केलं। तर सन 1996 मध्ये शरद पवार यांचं पंतप्रधान पद संधी हुकल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं। आता पटेल यांनी तो 1996चा किस्सा सांगितलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सातत्याने होत असते, पण शरद पवार यांनी वेळोवेळी याला नकार देखील दिला आहे। अशातच काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांनी चालून आलेल्या पंतप्रधान पदाची संधी हुकली, डावलली हा प्रश्न मला कायम पडतो। त्यांनी का संधी डावलली होती असं म्हटलंय। सन 1996 साली 11 महिन्यात HD देवगौडा यांचं सरकार पडणार असल्याचं निश्चित झालं होतं। त्यावेळी स्वतः पंतप्रधानांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतलं। मी राजीनामा देतो, आता शरद पवार यांना नेतृत्व करायला सांगा असं देवगौडा यांनी प्रफुल्ल पटेलांना सांगितलं, असं प्रफुल्ल पटेल यांनी बोलले। त्यांना पंतप्रधानपद घ्यायला सांगा असा निरोप तत्कालीन पंतप्रधान देवगौडा यांनी माझ्याकडे दिला होता। विशेष म्हणजे हवं तर मी आत्ता तुझ्याकडे राजीनामा देऊ का असंही ते म्हणाले होते। त्यावेळी मी नम्रपणे आपण देशाचे पंतप्रधान आहात, माझ्याकडं राजीनामा देऊ नका म्हटल्याचं देखील किस्सा प्रफुल्ल पटेल यांनी एका यूट्यूब चॅनलला सांगितलाय। HD देवगौडा यांना दिलेला पाठिंबा काँग्रेसकडून काढण्यात येत होता, तेव्हा शरद पवारांना पाठिंबा देत 100 पेक्षा जास्त खासदार एकत्र आले होते। शरद पवारांचे कट्टर विरोधकही यावेळी शरद पवारांसाठी जमले होते। तिथं त्यांनी भाषणही केलं। पवार साहेब, आता तुम्ही नेतृत्व घेतलं पाहिजे, सीताराम केसरीची सुट्टी करा आणि तुम्ही पंतप्रधान व्हा असं सर्वच खासदारांचा सूर होता। तर HD देवगौडा यांनीही शरद पवारांनीच नेतृत्व करावं अशी साथ माझ्याकडे घातली होती असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी असं यावेळी सांगितलंय। त्यावेळी शरद पवार 101% काँग्रेसचे पंतप्रधान झाले असते, मात्र शरद पवार यांनी त्यावेळी नकार दिला। तो नेमकं का दिला हे मला माहीत नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले। दरम्यान यापूर्वीही प्रफुल्ल पटेल यांनी हा दावा केला होता। HD देवगौडा यांच्यानंतर IK गुजराल नाहीतर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेलं होतं। यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। अशाच किस्स्यांसाठी पाहत राहा नवराष्ट्र।